Hello guys, welcome back to my channel. If you are new to my channel, please do subscribe. आणि आता तुम्ही बघितलं असेल सकाळचे वाजले किती 6 वाजायला आलेत 6. आम्ही जस्ट आता न्यू इयर आहे, आज 1 जानेवारी आहे, म्हणून आम्ही ठरवलेलं की आपण पुण्याला जाऊया दगडूशेठला. दगडूशेठला जायला आम्ही निघालोय, पूर्ण तयारी केली आहे, बूट्स सगळं घालून आम्ही बसलोय इथे. टॉप बॉक्स पण आमचा रेडी केलाय. जस्ट आम्ही खाली उतरतच होतो आणि इथे तुम्ही पाठी बघाल माझ्या, पाऊस पडतोय. हे कसं काय पॉसिबल आहे? 1 जानेवारीला विंटर सीझनमध्ये पाऊस? आता बघू आम्ही, आता थोडा पाऊस थांबला की निघू. बाय द वे आमच्या दोघांकडून पण तुम्हाला हॅपी न्यू इयर. आणि काल आम्ही अचानकच अशी रील बनवली जस्ट फॉर टाईमपास आणि तिला व्ह्यूज गेले. बाकीचे माझे व्ह्यूज म्हणजे जे मी लास्ट 2-3 ब्लॉग टाकलेत, त्याला जास्तीत जास्त 10 व्ह्यूज वगैरे जात होते. पण त्या एका रीलला 500च्या वर व्ह्यूज गेले. आय एम सो हॅपी. आणि अजून काही 10 तास वगैरे पण नाही झाले. रात्री 12ला टाकलेली रील. तर बघू आता. तुम्ही ती रील बघितली नसेल तर जाऊन बघा. आणि आता बघू आम्ही कधी निघतो, तुम्हाला अपडेट करते. आय डोंट नो तुम्ही मला भेटू शकता की नाही, मी सांगते तुम्हाला. आणि आता आमची जर्नी सुरू झालेली आहे. आता थोडी लेट आहे. तर ठीक होतं. आता आम्ही निघालेलो आहे दोघंजण जस्ट सुरुवातीला आहे. पाऊस पण चांगला असं थोडा पडतो आहे. बट आणि 26 जानेवारीची पहिली राईड आहे आणि यावर्षी आम्ही दोघांनी करत आहे. तर आमच्या यापुढेही खूप 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 राईड्स होतील आणि आम्ही खूप फिरू आम्ही ब्लॉग करून टाकत होतो. यावर्षी सेकंड जरी गेलं तर नाही फक्त ब्लॉग करीन आणि लाईव्ह शेअर करत नाही. माझ्या युट्यूब चॅनलवर तो तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. काही आणि असंच पनवेललाच पोहोचलो. काय काळजी झालेलं आहे. आता दिसत असेल कदाचित मी तुम्हाला, माझे डोळे तर त्याचं शेड्स खराब झालेले म्हणून. काही इथे आता मी तिथे पोहोचले, लोणावळ्याला पोहोचले आणि तुम्ही इथेच जसं की मी तुम्हाला मगाशी बोलली, की रोनकची पॅन्ट खूप खराब झालेली होती म्हणून आणि आम्हाला नवीन पॅन्ट घ्यायला लागत होती. तर आम्हाला इथे रस्त्यात जाता जाता झुडिओ दिसलं. तिथे मी आतमध्ये व्लॉग नाही केलं.
आणि म्हणून मग मी झुडिओमधून रोनकसाठी एक पॅन्ट घेतलीये आणि आमची मायशा तिच्यासाठी एक मला फ्रॉक आवडला तो घेऊन टाकला आणि त्याच्यासोबतच मायशा सोबतच जी आम्ही जिच्याकडे जातोय रोनकच्या बहिणीकडे तिलाही छान क्यूट मुलगी झालेली आहे. आता ती झाली असेल एक 7-8 महिन्याची. माझ्या लग्नाच्या बरोबर आधीच झाली. जेव्हा ज्या दिवशी माझा साखरपुडा होता ना त्या दिवशीच तिचा जन्म झालाय. तर आम्ही आता तिच्यासाठी पण मी सेम फ्रॉक घेतला दोघींसाठी कारण त्या दोघी बहिणी आहेत तर दोघींना सेम फ्रॉक कधीतरी ट्विन करते. आणि तिच्यासाठी मी अजून एक टी शर्ट घेतलं जे मला आवडलंय ते क्यूट वाटलं म्हणून. तर आता आम्ही तिच्या घरी जाणार आहे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे म्हणून मी घेतलंय त्या दोघांसाठी. आणि मायशासाठी मी घेतच राहते म्हणून मी घेऊन टाकलं तिच्यासाठी आवडलं म्हणून. आता आम्ही निघतोय इथून. खूप टाइम झालाय. सकाळी निघालोय 7:30ला आणि आता अजून आम्ही इथेच पोहोचलोय. पुण्याला पोहोचू आता. हे बघा वाटेत झुडिओ आहे माझा तिथेच आम्ही गेलेलो. तर आता निघतोय पटपट. खूप ऊन आलंय. 1 वाजायला आलाय आणि आता पोहोचेपर्यंत 1:30 तरी होऊन जातील. आता अर्धा पाऊण तासाच्याच डिस्टन्सवर आहे आम्ही. ठीक आहे चला भेटू मग. $2,000 years later. आता आम्ही रोनकच्या बहिणीच्या घरातून तर निघालो आणि आता इथे दगडूशेठच्या पाया पडायला आलोय. पण एवढी गर्दी आहे. आम्ही कॅब बुक करून आलो. बाईक वगैरे तिथेच ठेवली कारण आमच्या बरोबर लहान बाळ पण होतं. पण एवढी गर्दी आहे इकडे की आम्हाला अर्ध्या रस्त्यात शनिवारवाड्याच्या पुढेच उतरवलंय आणि आता आम्ही चालत चाललोय. आणि चालत पण जवळपास 1 किलोमीटर असेल. आम्ही चालतच चाललोय. आणि इकडे रस्त्याला पण एवढी माणसं तिथे गाड्या वगैरे आणणंच बंद करून टाकलंय पोलिसांनी. आणि रस्त्याला पण एवढी माणसं आहेत ना की काय विचारू नका. आता बघूया आम्ही तर VIP पास घेऊन दर्शन घ्यायचं बघतोय पण तेही मिळतंय की नाही आता चेक करतो. बघ तुम्हाला सांगतो पाहिजे मी कपडे वगैरे सगळे चेंज केलेत. रोनकने पण कपडे चेंज केलेत आणि तो पुढे चालतोय त्यांच्या बरोबर. पण आता बघू दर्शन कसं मिळतंय ते मी तुम्हाला पण दाखवतो. गाईस तुम्ही इथे बघू शकता हा VIP पास हे आहे आणि ह्याला एंडच नाहीये या लाईनला. हे याला एवढे 400-500 रुपये घालून काही फायदा नाहीये लाईन लावून. आणि आम्हाला मुंबईला पण निघायचंय त्यामुळे आता इथे बाहेरच आम्ही दर्शन करून निघतो. आता इथे पण देव दिसतातच आहेत आपल्याला. एवढं लांब येऊन म्हणजे असं नाही बोलता येणार की दर्शन नाही झालं किंवा काय. आपल्याला मर्जी आपण थांबू शकतो पण वरती नाही एवढे पैसे घालून पण एवढ्या लाईन मध्ये थांबायचं. हॅलो गाईज, इट्स 2nd of January and it's next day. आणि आज मी परत ब्लॉग करते. त्या ब्लॉगचा एंड करते 1st जानेवारीच्या ब्लॉगचा. बिकॉज काल तुम्ही बघितलं असेल शेवटची ट्रेन आय गेस तुम्हाला दिसली असेल की आम्ही इकडे जेवायला बसलो. ॲक्च्युली पूर्ण फॅमिली आलेली आहे. भाऊ त्याची आणि सगळे फॅमिली खूप थंडी होती. खूप म्हणजे खूप ॲक्सिडेंट. तर तिकडे थंडी म्हणजे खूप होती. येताना लोणावळ्यात वगैरे पण थंडी खूप होती. त्यामुळे थंडीने माझी वाट लागलेली आणि मी ब्लॉग काही करू शकले नाही. बट आणि आल्यावर मी खूप थकलेली. आम्ही काहीतरी 11-11:30 इफ आय एम नॉट रॉंग आम्ही घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर मी काहीच ब्लॉग करू शकले नाही. आणि त्याच्यानंतर आज हा व्हिडिओ एंड करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा तुमचा
आम्हाला नक्की कळवा. माझं तर हेच गोल आहे की मी मग खूप छान छान ब्लॉग्स करून टाकणार. आता तरी माझं बेसिक नवीन सुरू केलं आहे, पण मी खूप छान छान ब्लॉग्स करून मी फ्युचरमध्ये टाकेन. खूप सारं ट्रॅव्हलिंग करेन. अजून पण काही पर्सनल गोल आहेत ते कम्प्लीट करेन आणि ते कम्प्लीट केल्यावर तुम्हाला नक्की सांगेन. टिल देन बाय बाय. आणि हां, तुमचे गोल्स आणि तुम्ही काय ठरवलं 2026साठी, काय एक्सपेक्ट करताय 2026मधून मला कॉमेंट करून नक्की कळवा. टिल देन बाय बाय.